नाही नसतेच काय तुमच्याकडे? ताकदीने समयाला तोंड द्यावे. हेही खरंच म्हणा. आम्हीच रडू लागलो, डोळ्यात पाणी आणून बरळू लागलो, तर या प्रजेचे काय? पण महत्वाचं आम्ही रडावे नाही तर करावे काय? ज्यांच्यावर आम्ही जीवापार प्रेम केले, राज्यापेक्षा आपले मानले, त्यांच्यासाठी राज्याकडे दुर्लक्ष केले, त्या आमच्या प्राणप्रिय एकुलता एक राणी सरकार आजारी आहे, मृत्यूशय्येवर आहेत. महाराज म्हणजे आता आहे कुठल्याही क्षणी नसतील अशी वेळ आहे. राणी सरकारला रोगमुक्त आणि टुणटुणीत करणारे औषध जर आमच्या हातात असेल तर काय करायचे हे राज्य? ही प्रभुसत्ता, ते खजिन्यातील राशी आणि माणिक मोती सारेच कवडी मोलाचे. महंत, आमच्याच राज्यावर ही संकटे का? सर्व दुष्ट शक्तींना आमची शिकार का हवी आहे? आम्ही पाप केले नाही, अन्याय केला नाही. तत्वप्रियता हे पाप असेल तर देवांच्या बुद्धिमत्तेविषयी शंका येतात. मला मन विषण्ण होते, रडू येते. असे वाटते की देवच मेला आहे. देव जन्मला आहे महाराज, आणि इथेच आपले मतभेद आहेत. माझेच नव्हे तर आपल्या सर्व हितचिंतकांचे, म्हणजे पंडित, विद्वान, सज्जन, सदाचारी, नीतिमान, तर्कशास्त्री, धर्मज्ञ, प्रेषित आणि सर्व बुद्धिवाद्यांचं एकच मत आहे. देव आहे, आपण तो मानत नाही. श्रद्धा मूळ धरते आहे, पाप मोकाळते आहे, म्हणून सारी कोसळते आहे. त्या सर्वांनी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती करायला सांगितली आहे. त्या सर्वांची श्रद्धा आहे, देव जन्मला आहे. सर्वजण आपल्यासाठी प्रार्थना करतील. आपल्या निर्णयाचा फेर विचार करावा आणि देव जन्मला आहे तिथूनच घंटानाद व्हायला हवा. हेच सांगायला सतमांतजी कुठलाही फेर विचार होणार नाही. खूप चर्चा झाल्यात, आम्हाला जास्त बोलायला लावू नका. घंटानादाला परवानगी मिळणार नाही. मूल्यांसाठी एकटे राहावे लागले तरीही आम्ही तडजोड करणार नाही. घंटानाद होणे नाही. घंटानादावर बंदी घातल्यापासून मृत्यूचं थैमान सुरू झालं आहे. हा मुद्दा सुद्धा नका. घंटानादाला बंदी हा आमच्या अंतरात्म्यातील आतल्या आवाजाने दिलेला कौल आहे. तो निर्णय परिवर्तनीय आहे. ज्यांनी कठोर तपश्चर्येतून ज्ञानगण प्राप्त केले आहेत अशा महर्षींनी सुद्धा 2/3 बहुमतानं सारं सुरळीत होईल असा निर्वाळा दिलाय. त्यांच्या मते घंटानाद हा परमेश्वर आणि आपण यांच्यातील संपर्काचा एकमेव धागा आहे. तीच तार तोडली ऐकणार कोण? घंटानादाच्या लहरी बरोबर आपल्या प्रार्थना परमेश्वराच्या कानी पडतात. घंटानाद बंद असल्याने परमेश्वराचे दुर्लक्ष झाले आहे. त्या सर्वांच्या अतिपवित्र भावनांचा आदर केला तर सर्व संत सज्जन आपल्याला दुवा देतील. त्यांच्या पुण्य संचयात डुबलेल्या आशीर्वादाने आपल्याला शांती मिळेल आणि अशा अडचणीच्या वेळी त्यांचा पाठिंबा मोलाचा ठरेल. मूल्यांसाठी जगतोय आम्ही, आशीर्वादासाठी कुणाचाही अनुनय करणार नाही. घंटानाद होय नाही. भावना भावना भडकतात. माझा आवाज देवांपर्यंत पोहोचला नाही तरी चालेल. देवाने माझे
कसंही वागावे, पण इथे मी राजा आहे आणि राजापेक्षा मोठे कोणी नाही. मी आहे तोवर माझ्या या राज्यात, माझ्या महारात, माझ्या मस्तकात घंटानाद होणे नाही. मी इथला राजा आहे, कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. अध्यक्ष महोदय, चला आता मनसोक्त शोकमग्न होऊया. राजाला रडायचे आहे म्हणून राजाला डोळ्यात खूप खूप पाणी हवे आहे. राजाला खूप खूप दुःख होते आहे. आसवे आणा. राजाला डोळे पुसायचे. राणी सरकार आजारी आहे तो. या सारे या, लवकर या. राजाचं दुःख व्यक्त करण्याचा आनंद लुटण्यासाठी या. कशा आहेत राणी सरकार? आहेत ना राणी सरकार. निश्चित असावे महाराज. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. सर्व उपाय केले जात आहेत. धन्वंतरीची पथके वेळात वेळ काढून येत आहेत. सातत्याने उपचार देत आहेत. मंत्रतंत्र चाललेत. प्रार्थना केल्या जात आहेत. ग्रहांची शांती करणारे विधी पार पडत आहेत. राणी सरकार खचितच या प्राणसंकटातून वाचतील. पण त्यासाठी देवापर्यंत जाणारे आवाज बंद करून चालणार नाही.
महंत, महाराज, घंटानाद होऊ द्या. काय? होऊ द्या घंटानाद. सर्वांना जग जिंकण्याचा आनंद होईल असा निर्णय, संजीवनी प्राप्त होईल. राजाधिराजांचा विजय असो, राजाधिराजांचा विजय असो, राजाधिराजांचा. आता कुठला पण घंटानाद होऊ द्या, पण हळूहळू. हळूहळू. कुणाला बोलू नका. गुप्त करार करूया. राणी सरकार वाचणार असतील तर होऊ द्या घंटानाद, पण हळूहळू. हळूहळू. मला हे आवडले नाही. आवडलेला पहिलाच निर्णय. घंटानाद होऊ द्या. सर्व समस्या दूर होतील आणि सरकार